की मनोज जरांगेंमध्ये दम असेल तर त्यांनी सांगावं की कुठं घुसायची भाषा करायची. काय तिकडे म्हणा पळ किती काय भेटत येत. मी त्याचं बोलत नाही त्या तिकडे बघत नाही तू कोण आहे केवढ्या जाती तेड काय निर्माण केला. संतोष भैयाला न्याय द्या म्हणतो. ठीक आहे जातीवाद आहे का. ठीक आहे जातीवाद आहे. गोरगरीब मराठ्याला आरक्षण मागतो हे काय जातीवाद आहे. संतोष भैया देशमुखांच्या भावाला धनंजय देशमुखांना धमकी दिली. बोलायचं नाही का मी जातीवाद आहे का. माजुड्यासारखा ते धनंजय मुंडे सांगतोय वाटतं यांना बोलायला बाकीच्या ह्यो धनंजय मुंडे सगळा करायला लागलाय. ह्यो त्याच्या त्या लोकांना सांगतोय काही लोकांना कारण त्यांच्या जाती सुद्धा खूप चांगले लोक आहेत. हे काही लोकांना सांगतोय बरळायला लावतोय तुम्ही प्रतिमोर्चे काढणार म्हणजे आरोपीसाठी. मग तुम्हाला ही रोड पाडायचं तुमचा माणूस मेल्यावर नाही मोर्चे काढा प्रति मग जमन का. धनंजय मुंडे राजीनामा मागितला जातो. ते राजीनामा देणे तिकडे मस्त वाटायचं. आमचं काय होत नाही 50 मंत्रिपद घेतली तरी. तू जी जातीय तेढ निर्माण करायला लागला ना ह्यो पहिला धनंजय मुंडे थांबवायला पाहिजे. आणखीन खोलात जाशील ना धनंजय मुंडे आणखीन खोलात जाशील. आणखीन खोलात जाऊ नको. मी 4-5 वेळेस सांगितलंय तुझ्या जातीच्या लोकांना समजून सांग. काही लोक मुद्दाम जातीय तेढ निर्माण करतायत आणि तू फोन करून ओबीसीचे नेत्या सांगू नको माझ्या कोण बोल म्हणून. जातीय तेढ निर्माण होऊ देऊ नको कारण आता आम्हाला धनंजय मुंडेवर शंका नव्हती यायला लागली. आधी नव्हती. आतापर्यंत 20-25 दिवसात धनंजय मुंडेचं आम्ही कधी नाव घेतलं नाही. धनंजय देशमुखला धमकी दिल्यापासून आम्ही सुरू केलं. आणि हे काय हे बाकीच्यांना काय सांगू नको. काय होणार नाही आणि या वळणावर नेऊ नको. जर कुटुंबातल्या सदस्यांना धमकीचे अशा पद्धतीने आज बोलतो ना मी आज मुख्यमंत्र्यांना बोलतो. 100% मी या विषयात आता मुख्यमंत्र्यांना बोलणार त्यांना कधी बोललेलो नाही कारण ही जाती हो. कारण जर आता संतोष भैयाचा खून झाला आणि धनंजय मुंडेचा खून करून पोटच भरणार नसलं त्याला आणखीन त्याचे लोक मराठ्याच्या अंगावर घालून जातीवाद निर्माण करायचा असला जाती तेढ निर्माण करायचा असला काही विकत घेतलेले त्यांनी ओबीसीचे नेते हे जर बोलायला लावायचे असले अहो काही ओबीसीचे नेते लय हुशार येतो ते या दुःखात सहभागी आहेत. ते बोलत सुद्धा नाही त्या विषयात आणि हे माज मस्ती आल्यासारखं बोलतात. तुमचा मेल्यावर बॅनर मोर्चा काढू म्हणून हे मुख्यमंत्र्यांना सांगणं खूप गरजेचं आहे. खूप सांगणं गरजेचं आहे मुख्यमंत्र्यांना की जातीय तेढ निर्माण करायला लागले.